जी भाभी सर, बहुत बहुत स्वागत है आपका। ये हमारे आयोजकर्ता नीतीश शेट्टी और हमारे आयोजकर्ता उनके बगल में हैं कमलाकर, वो भी हमारे साथ है, उनका भी स्वागत करना चाहेंगे। नवनाथ शेठ हमारे बीच, स्वागत है। शॉर्टकट करेंगे हम लोग चारों टीम से, मेरा अनुरोध है आइए स्टेज के सामने। आई काइंडली रिक्वेस्ट यू टीम ऑफ द कैप्टन्स, please you have to gather in front of the stage because we have start the prize giving ceremony without wasting time. Yes, पंचांना आम्ही आमंत्रित करणार आहोत। या सर, प्रवीण सर वगैरे तिन्ही पंच, त्यांचा आपण सन्मान करूया। व्हेरी गुड जॉब जंटलमॅन। एकदम मित्रांनो जोरदार टाळ्या होत्यात पंचांसाठी, प्रचंड मेहनत केली या स्पर्धेमध्ये। नो कॉन्ट्रोवर्सी, देयर इज नो कॉन्ट्रोवर्सी, सच अ ग्रेट जॉब जंटलमॅन, कीप गोइंग, आय प्राउड ऑफ यू। नितीश शेठ, आपल्या पंचांचा सन्मान घ्या। या प्रवीण सर या, त्यांचं नाव काय? प्रीतम सर आणि विशाल सर या हो आपण। मी आपल्यास विनंती करतोय, आपलाही सन्मान केला जाईल। अप्रतिम कामगिरी आजच्या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळेल पंचांच्या माध्यमातून। देयर इज नो एनी कॉन्ट्रोवर्सी, सच अ ग्रेट जॉब जंटलमॅन, प्राउड ऑफ यू बिकॉज हाऊ टू हँडल द प्रेशर इन द प्रेझेन्स ऑफ माइंड इन द ग्राउंड, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट जॉब अँड सच अ प्लीज आय कॅन रिक्वेस्ट यू कम इन द प्रेझेंटर बॉक्स। मी आमच्या स्पर्धेचे भाग्य विधाते सन्मान नितेश शेट्टींना विनंती करेन, ज्यांना सर्वांचा सन्मान खूप आदरपूर्वक केला। या आपण तिन्ही पंचांचा सन्मान करूया आपण। यस, तिन्ही पंचांचा आम्ही सन्मान करतोय। खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर कमिंग अँड थँक्स फॉर गिव्हिंग अ व्हेरी एक्सप्रेसिव्ह फॉर दिस इव्हेंट अँड थँक्स फॉर गेट सपोर्ट, लॉट ऑफ थँक्स। चला, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सन्मान आम्ही देणार आहोत। यस, तर या सामन्याचा शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सन्मान करे शेडोन संघ। चारही संघ इथे नसतील तर एकाला प्राइज देणार नाही, आम्ही लक्षात ठेवा। स्टॉप प्रैक्टिसिंग नाउ, प्लीज यू हैव टू गैदर इन फ्रंट ऑफ द स्टेज। सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चला, चारी घोरसे संघ प्लीज समोर राहा उभे लवकर। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो चारी संघ और बेल आइकन को दबाना संघाला बिल्कुल मत जे भूलना। सुपर 4 मध्ये खेळलेत नांदगाव संघ, आपण या समोर या प्लीज। नांदगाव संघ, ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना समोर बिल्कुल मत यावं। भूलना। चार संघ, शिवा गोंदले आपणास विनंती, आपण कुठे असेल तर यावं। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। प्रीतम, आपण आलं तरी हरकत नाहीये, किंवा प्रभाकरला घ्या। चला, या ऐसे आपण और गोष्ट भी करूया वीडियोस मॅन के ऑफ द लिए मॅच चैनल सन्मान को करीता सब्सक्राइब शेवटच्या करो सामन्याचा और बेल आइकन ग्रँड को दबाना फिनालेचा बिल्कुल मत जबरदस्त भूलना। कामगिरी झाली आणि उल्लेखनीय कामगिरी केली ती मात्र तो ठरलाय कपिल ऐसे और भी ठरलाय या वीडियोस के लिए सामन्याचा चैनल को शेवटचा मॅन ऑफ सब्सक्राइब करो द और मॅच सन्मान बेल करी। आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। कपिल प्लीज कम ऑन द स्टेज अँड रिसीव अवॉर्ड प्लीज। यायचं आपण ऐसे और भी वीडियोस के लिए विनंती करेन चैनल को मान्यवरांना, सब्सक्राइब नितेश करो शेट्टींना की और आपल्या बेल आइकन को दबाना शुभास्ते बिल्कुल कपिलला मत भूलना। सन्मानित करावं मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी देऊन। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल। अलू चेक। थँक यू। नितेश, तुम्ही तिथेच थांबा, दोघे तिथेच थांबा, पटापट आपण प्राइज देऊया। सर्वप्रथम सर्व खेळाडूंचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आम्हाला सहकार्य केलं, पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान देखील केला, त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। थोडेसे डिस्कशन सुरू आहे। who will be best batter of the tournament, who will be best player of the tournament, याची आम्ही शहानिशा करतोय। एक 4-5 मिनिटांमध्ये आम्ही सुरुवात करतोय। यस, शेडोन संघ उपस्थित आहे, ते गोट संघ होता ना, गोरसई संघ, नांदगाव संघ आणि अजून कानपोली संघ। तर इथे अत्तर्व एंटरप्राइजेसचे सर्व कर्मचारी वर्ग, आसारामजी घोले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा, नित्यदादा पाटील अत्तर्व एंटरप्राइजेसचे मालक आहेत कमलाकर शेठ पाटील आणि किरण पाटील सरांच्या शुभ हस्ते जाहीररित्या सत्कार केला जात आहे। केलं त्यानं कुमार। यस। तर विशेष सूचना असताना ज्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो मित्रांनो,
जो बाईकचा मानकरी ठरेल त्याचे 15,000 रुपये आम्ही आमच्या डिपॉझिट असतील. ज्यावेळी तुम्ही पासिंग कराल ते आम्हाला पावती दाखवाल, त्यानंतर तुम्हाला आम्ही ते 15,000 रुपये रिटर्न करू. येस कुमार, खूप आपण मेहनत केलीत, आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. येस कुमार यांच्याकडे ते पैसे डिपॉझिट त्याची नोंद घ्या. आपण या जबाबदारी स्वीकारूया. तर आम्ही टॅली करतोय कोण फलंदाज असणार आहे गोलंदाज असणार आहे, कारण शेवटच्या सामन्यामध्ये आणि ती झाली देखील टॅली. तर या येस तर एक विशेष सूचना लक्षात असू द्या. आयोजकांना असं ठरवलंय जर एका संघाला सर्व प्राइज गेले तरी हरकत नाही, मग तो जो बेस्ट असेल ना त्यालाच आम्ही प्राइज देणार आहोत, असा आयोजकांचा निर्णय आहे. खूप चांगला स्वागत निर्णय. तर या आपण सुरुवात करूया या स्पर्धेचा पहिला बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील आपण निवडतोय. मी मान्यवर विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये राहावं. नितेश शेडारी सर्व मान्यवर. येस नवनाथ शेठ, नितेश शेठ आपण तिथेच थांबा जेणेकरून आपण प्राइज सेरेमनी लवकर करूया. येस सर्व एकत्रित केले जाईल, सर्वांच्या शुभ असते. तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील अप्रतिम कामगिरी राहिली. या स्पर्धेमध्ये ज्यानं आपला दर्जा दाखवला, ज्याने या स्पर्धेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं तो ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय तो नांदगाव संघाचा प्रतीक हुद्दार ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. So please come on the stage and have received your award, Pratik. Well done, well done. Such a great job. चांगली क्षेत्ररक्षण दाखवलं. कमलाकर पाटील साहेबांना विनंती करेन. विश्वनाथ पाटील, रमेश पाटील, तकदीर पाटील, वैभव भोईर या सर्वांच्या शुभ हस्ते आणि महेश पाटील यस दारावकर या आपल्या शुभ हस्ते आपण अवॉर्ड देऊया. चला या बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कुठे गेला प्रतीक हुद्दार नाही आहेत का? प्लीज फास्ट. चांगली कामगिरी आली या संघाची शेवटच्या मुंबईमध्ये नांदगाव संघाची आणि तो प्रतीक ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. हॅलो चेक. तर या आपण सन्मान करूया. तर या संपूर्ण बायसिकल आम्हाला दिल्या त्या प्रभाकर पाटील, खरोखर तुमचं मनापासून कौतुक करतो आम्ही. तर या आपण पुढच्या पारितोषिकाचे वितरण करूया. हेमंत केनीने देखील आम्हाला एक चांगलं पारितोषिक दिलंय. जास्त षटकार असतील म्हणजे सिक्सर किंग त्यासाठी देखील पारितोषिक आहे, त्याचे देखील आम्ही शहानिशा करूया. वेल डन प्रतीक हुद्दार. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. खूप चांगली कामगिरी. वेल प्लेट. बेस्ट फिल्डर टुर्नामेंट प्रतीक हुद्दार ठरलाय या स्पर्धेचा नांदगाव संघाचा, तो ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर टुर्नामेंट. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन. यस क्या बात आहे. तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज मित्रांनो जी खेळपट्टी पाहिली ना, पाटा खेळपट्टी होती, तर ती नेहमी दादा 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 फ्लॅगवाला 2 मिनिटं थांब जरा, 2 मिनिटं थांब, शांती घे, नंतर आपलीच रात्र आहे, 2 मिनिटं थांब जरा प्लीज. तर मान्यवरांना विनंती करेन मी, हरिश्चंद्र निगुकर आपण पण यावं, सतीश पाटील आपण यावं, जॉईंट करा. चला या. तर या आपण करूया घोषणा. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, अप्रतिम कामगिरी, उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील अप्रतिम कामगिरी. कारण आपण नेहमीच म्हणतो जे प्रेक्षक असतात त्यांना फलंदाजी पाहणं फार आवडतं, मात्र त्या फलंदाजांना थांबवणं, कंबर कसणं आणि त्यांना चॅलेंज करणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते चॅलेंज केलं या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय या स्पर्धेतील एक अप्रतिम लोकप्रिय खेळाडू, प्राऊड ऑफ भिवंडी भावेश ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. 4 मॅचेस मध्ये 34 रन देऊन 7 विकेट घेतल्यात. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ फॅबुलस बॉलिंग. एकदा जोरदार टाळ्या भावेशसाठी, प्राऊड ऑफ भिवंडी.
मान्यवरांचे शुभ हस्ते आपण भावेशला देणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सच अ ग्रेट बॉलिंग, ट्रिमेंडस अटॅक, ट्रिमेंडस प्रेशर अँड फंटास्टिक बॉलिंग अटॅक फ्रॉम भावेश बाबर. तो ठरला स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. आम्ही त्याला अवॉर्ड देतोय या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. वेल प्लेड भावेश अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट. वेल प्लेड भावेश. अभिनंदन तुझं, खूप खूप अभिनंदन. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही भावेशला सन्मान करतोय. भावेशचा सन्मान आम्ही करत आहोत. प्राऊड ऑफ भिवंडी त्याला का म्हटलं जातं. चला या तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज संपला की लगेच बाईकर लोकांचं लक्ष जातं, कारण जो फलंदाज रेसमध्ये असेल त्याचा लवकर पत्ता कट केला जातो. हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. उत्कंठ शिकायला पोहोचते, हे सिक्रेट आहे. कारण मगाशी मला फार आश्चर्य वाटलं, शेड्यूल संघ डॉट खेळत होता तरी टाळे वाजत होता आणि बाईकर बघत होता. म्हणजे काहीतरी रहस्य आहे. या उलगडू आपण त्या रहस्याला. क्या बात आहे. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, अप्रतिम कामगिरी. सर्व मान्यवर विनंती तिथेच थांबायचं आपण. या स्पर्धेमध्ये सर्वांची मनं जिंकली. चौफेर फलंदाजी, फटकेबाजी करत, उत्तुंग षटकार मारत प्रेक्षकांच्या मनात ती अधीरज गाजवणारा उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील. अप्रतिम कामगिरी आणि अटॅकिंग फलंदाजी, आणि तो ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज भावेश शिरडोन. आणि फलंदाज आहे तकदीर पाटील. 36 चेंडू 71 धावा या स्पर्धेमध्ये. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. तकदीर ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. अप्रतिम कामगिरी, लावण्य सुंदर, विलोभनीय फलंदाजी आणि अविस्मरणीय कामगिरी या स्पर्धेमध्ये. उल्लेखनीय आणि चमकदार कामगिरी तकदीर पाटीलची. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया या तकदीरला मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम कामगिरी. हॅलो. आणि खास करून डबल 5 डबल 7 भरतदादा पाटील, तुमचं आम्ही कौतुक करू. खऱ्या अर्थाने या संघाला दिशा आणि गती देण्याचं काम खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. क्या बात आहे महागुरु. भरत पाटील नुसते मित्रांनो खेळू नाही आहेत, तर ते ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. आणि जेव्हापासून भरतदादांना संघ हातात घेतला तेव्हापासून या संघानं मागे कधी वळून पाहिलं नाहीये, हे पाहिलंय मी. तर या स्पर्धेतला हेमंत केनी यांना आम्हाला दिलेले पुरस्कार, त्यांचं आम्ही अभिनंदन करतोय, परत आभार मानतोय. आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त षटकार, सिक्सर किंग, या स्पर्धेतील सिक्सर किंग ठरलाय, ज्याने सर्वाधिक जास्त षटकार मारलेत. एकूण 10 षटकार मारलेत या स्पर्धेमध्ये. आणि तो ठरला या स्पर्धेचा सिक्सर किंग. या संघ आहे गोरसई आणि फलंदाज आहे संदेश केने. सुपर बॅटिंग, 10 षटकार या स्पर्धेमध्ये आणि तो ठरला या स्पर्धेचा सिक्सर किंग. तर वेलकम संदेश. यस, संदेश यावा पण खऱ्या अर्थाने आमदार चषक 2024 या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट सिक्सर किंग, ज्याच्या नावावर सर्वाधिक जास्त षटकार आहेत आणि त्याचा गौरवविधी केला जात आहे. येस, तर आपण देऊया मित्रांनो 4थं पारितोषिक. आपण सध्या बाईक ठेवूया, नंतर आपण बाईककडे वळणार आहोत. पहिले देऊ आपण सांघिक पारितोषिक. 4th प्राइज या स्पर्धेतील रोख रक्कम 25,000 आणि ब्युटिफुल ट्रॉफी. संघ ठरलाय तो नांदगाव संघ. विनंती करेन नांदगाव संघाच्या संघ नायकाला आपला संघ घेऊन आपण या सादरीकरण कक्षामध्ये यावं आणि आपला अवॉर्ड आपण स्वीकारावा. वेल प्लेड नांदगाव संघ. मस्त, खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये. शेवटच्या क्षणामध्ये होतं प्रेशरमध्ये चुकीचं क्रिकेट किंवा कधी अंडर प्रेशर क्रिकेट खेळलं जातं, चुका होतात, त्या चुका तर शिकलात, मध्ये चांगला सामना खेळलात आपण, त्यामध्ये तुमचं अभिनंदन करतो. आणि आयोजकांच्या वतीनं आभारी व्यक्त करतोय की या स्पर्धेमध्ये आपण खेळलात, पंचांचा निर्णयाचा सन्मान केलात, आम्हाला सहकार्य केलं, त्यामध्ये तुमचा आम्ही आभार देखील व्यक्त करतोय. तर 4th प्राइज रोख रक्कम 25,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी. संघ ठरलाय तो नांदगाव संघ, आमदार ट्रॉफी 2024 4थ्या क्रमांकाचा मानकरी.
अरे अभिनंदन नांदगाव संघ, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वारसाठी, लाख लाख शुभेच्छा. तर या आपण बोलूया तिसऱ्या पारितोषिकाकडे. या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला रोख रक्कम 35,000 ब्युटिफुल ट्रॉफी आणि तो संघ आहे या स्पर्धेमध्ये अथर्व 11 गावदेवी कानपोली संघ. तो ठरला या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी जो संघ भोलानाथ शेठ आमचे सरपंच वल्लभचे त्यांना पुरस्कृत केला संघ आणि तो ठरला तृतीय क्रमांकाचा मानकरी. मी विनंती करेन संघ नायकाला आपला संघ घेऊन आपण यावं सादरीकरण कक्षामध्ये आणि आपला अवॉर्ड आपण स्वीकारावा. खूप अभिनंदन कानपोली संघ. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये थोडासा खेळ, थोडासा मी म्हणेन बॅकफुटला आलात, मात्र काही हरकत नाही. चांगलं प्रेशर आलं स्पर्धेमध्ये, इथपर्यंत पोहोचणं हे देखील महत्त्वाचं होतं स्पर्धेमध्ये. कारण या स्पर्धेमध्ये आपण 36 संघ पाहिलेत आणि 36 संघाच्या माध्यमातून इथपर्यंत तुमचा प्रवास चांगला ठरलाय. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. रमेश आपण मंचावरती यावं. रमेश पाटील. तर या मित्रांनो या स्पर्धेमध्ये रनरअप ठरलेला संघ मात्र असा जल्लोष केला की या स्पर्धेतला चॅम्पियन संघ या शेडन संघ रोख रक्कम 75,000 ब्युटिफुल ट्रॉफी आणि हा संघ ठरला या स्पर्धेतला रनरअप संघ. क्या बात आहे, क्या बात आहे. जोश खूप पाहायला मिळाला शेडन संघाचा आम्हाला. अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये, उल्लेखनीय चमकदार कामगिरी आणि खरोखर प्रेक्षकांचे मन जिंकले या शेडन संघानं आणि तो ठरला या स्पर्धेचा रनअप संघ. रोख रक्कम 75,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी. येस क्या बात है, क्या बात है. शेडोन संघ अभिनंदन भरत आणि युअर टीम. तर आमदार चषक 2024 या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे जय बजरंग क्रिकेट संघ शिरडोन आणि आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने नित्य दादा कमलाकर शेठ पाटील आपण समरी आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल. बोला बजरंग बली की क्या बात है. जय श्रीराम गणपती बाप्पा. आम्हाला सुद्धा प्रत्येक दिवशी पहले प्राइज देऊया. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. तर या स्पर्धेमध्ये ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. कळलंय पहिल्यांदाच. यस ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. नाही तर बाईक द्यायची आपल्याला. गोरसे क्रिकेट संघाचं अभिनंदन. नांदगाव क्रिकेट संघ गावदेवी ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत वीर भूलना. शिरडोन खऱ्या अर्थाने वीर बजरंग शिरडोन अभिनंदन. आणि काल ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आता आइकन को दबाना स्पर्धेचा बिल्कुल बघा मत भूलना. सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला दाखल झाले होते प्रत्येकाने टू व्हीलर बायकरचं खऱ्या ऐसे और भी वीडियोस के लिए अर्थाने चैनल को मालिकावीराचं स्वप्न सब्सक्राइब बघून करो खऱ्या और अर्थाने बेल प्रत्येक आइकन खेळाडू को इथे दबाना दाखल झाला बिल्कुल होता. मत भूलना. परंतु बघूया आता कोण असणार आहे. गावदेवी क्रिकेट संघ घोट ऐसे और भी आयोजित वीडियोस के लिए आमदार चैनल को प्रशांत दादा सब्सक्राइब ठाकूर करो चषक और बेल आइकन को दबाना 2024 बिल्कुल मत या भूलना. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर. तर या मित्रांनो आपण घोषणा करूया या ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भरपूर भूलना. भिवंडी असेल, कल्याण असेल किंवा अंबरनाथ असेल किंवा आपला पनवेल असेल, ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना सहभागी झाले आणि या स्पर्धेमध्ये सर्वात चांगला खेळाडू ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला. या स्पर्धेचा अप्रतिम कामगिरी संघ आहे शिरडोन आणि खेळू आहे आविष्कार पाटील. तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया.
गावदेवी क्रिकेट संघ घोट आयोजित या स्पर्धेचे शिल्पकार नितेश दादा पाटील आणि नवनाथ शेठ पाटील आयोजित स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर आविष्कार पाटील. संदीप दादा पाटील स्टेजवर यायचे आपण. संदीप पाटील संघाचे आधारस्तंभ संदीप दादा पाटील. बोला गणपती बाप्पा. आविष्कार या इकडे. मालिका विरास आविष्कार जास्त वेळ घेणार नाहीये. आविष्कार या. आणि टू व्हीलर बाईक आम्हाला पुरस्कृत केलेली आहे विधी इंटरप्राइजेसचे सर्वा निलेश अनंत पाटील घोट यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आविष्कार या. आविष्कार आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा तो सर्वोत्कृष्ट क्रिकेटर अर्थात मालिकाबी ठरलेला आहे. बायकरचा मानकरी ठरलेला आहे. एकंदरीत आपल्याला कसं वाटतं? खूप मस्त वाटतंय. जेव्हा मी टीममध्ये 12वा 13वा असेल ना म्हणजे तेव्हा प्रमोद म्हात्रे होता. तो बोललेला का शिवडोनमध्ये बाईक आणणार आविष्कार म्हणजे. आणि त्याचं पण स्वप्न पूर्ण झालं. माझं पण स्वप्न पूर्ण होतं. आणि मला 2 व्यक्तींचा खास मेसेज आलेला का काहीतरी तुला करायचं आहे म्हणजे हे टुर्नामेंट. जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा म्हणजे एक आमच्या ताईचा आणि एक मित्राचा माझा का तुला बाईक घ्यायची आहे म्हणजे. तेव्हा ताई कधी बोलली नव्हती पण आज बाईक भेटली. खूप स्वप्न पूर्ण झालं. आणि त्याच्यानंतर एक भरत पाटील जो आहे आमचा हे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक आहे ना मी त्यालाच देतो. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक आणि सर्व काही आहे ना तो भरत पाटीललाच देतो. कारण भरत पाटील आता मागे म्हणजे आम्हाला पुढे करतोय तर मला भेटू शकतो पण भरत पाटीलला नाही भेटणार. आणि पैशाने अशी कुठलीच गाडी नाही की तो भरत पाटील घेऊ शकत नाही. त्यामुळे मला ही प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आणि गाडी सर्व भरत पाटीलला देतो. भरत पाटीलला यावं इथे. भरत दादा किती प्रेम आहे बघा. भरत दादा या आपण असं म्हटलं जातो की प्रेम परिचय को पहचान बना देता है, वीरानों को गुलिस्तान बना देता है. मैं आप जी की कहता हूँ भरत पाटील गैरों की नहीं, प्रेम इंसान को भगवान बना देता है. मित्रांनो सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. भरत दादा यांच्या मी प्रतिक्रिया जाणून घेऊ. निश्चितच माझे स्वप्न होते की आमच्या गावाला पहिली बाईक मिळावी सिरीजची. गोलंदाज ऋषालनी मारलेली कार्टी चषकामध्ये पण सिरीजची पहिली बाईक आहे. आणि पहिली बाईक असल्यामुळे मी आविष्कारचे धन्यवाद करतो. त्यांनी मला हा मान दिला. पण मी त्याला सांगतो की तुझे शब्द मागे घे कारण पहिली बाईक आहे. पहिली बाईक तूच घे त्यानंतर बघू आपण पुढे भेटली तर. थँक्यू. आणि आविष्कार ठरला खऱ्या अर्थाने स्पर्धेचा मालिकावीर. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा भरत पाटील यांच्यासाठी फटाक्यांची आतषबाजी झालेली आहे. आतषबाजी भरत दादा आणि रुपेश निगुगर यांनी स्वतःही आतषबाजी केलेली आहे. येस चला या. तर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ भेटला आपल्याला भिवंडी तालुक्यातील सर्वात दादा संघ. आपण या गोरसे संघाला आमंत्रित करूया. आपण रोख रक्कम या स्पर्धेची 1 लाख रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी देऊन 1,50,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी देऊन या संघाला आम्ही सन्मानित करतोय. तर इथे आविष्कार पाटील मालिकावीर ठरल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी रुपेश निगुकर यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. बोला गणपती बाप्पा. जय श्रीराम. भारत माता की. गणपती बाप्पा. चला अभिनंदन गोरसे संघ जाताना सावकाशचा. सर्वांचं अभिनंदन करतोय. सर्व कडूंचं, सर्व आमचे आयोजक, सर्व आमचे कॉमेंटेटर, सर्व आमच्या ऑफिशियल पंच, tenniscricket.in, आमचे DJ ओमसाई, सर्वांचं मनापासून आभार देतो. आमचे मंडप डेकोरेशन आणि सर्व कॅमेरामॅन्स, आमचे स्कोरर वाजेचे आमचे सर्वांचं अभिनंदन करतोय आम्ही. आणि आयोजकांचा देखील आभार व्यक्त करतोय. चांगले